नमस्कार मित्रांनो. एमपीएससी अंतर्गत कर सहाय्यक या पदासाठी 2023 ला जाहिरात आली होती बघा. तर वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर आता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स बघणार आहे. ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र शासन वस्तू व सेवा कर विशेष राज्य कर आयुक्तालयाचे कार्यालय माझगाव मुंबई. बघू शकता वेटिंग लिस्ट कधी जाहीर करण्यात आलेले आहे, 24/11/2025 ला. आणि बघू शकता मित्रांनो, खाली काय दिलेले अपडेट बघू शकता. कर सहाय्यक परीक्षा 2023 मध्ये घेण्यात आली होती बघा. आता ही प्रतिसादी म्हणजेच वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो. खाली बघू शकता सब्जेक्ट कर सहाय्यक परीक्षा 2023 प्रतीक्षादी फर्स्ट पदासाठी उमेदवाराकडून कागदपत्र पडताळणीबाबत. बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार तुमचं. खाली बघा मित्रांनो, आता वेटिंग लिस्ट लावण्यात आलेले बघू शकता. 74 कॅन्डिडेट्सची वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो. खाली बघा टॅक्स असिस्टंट वेटिंग लिस्ट. बघा तुम्ही यादीमध्ये नाव चेक करू शकता, तुमचं नाव आहे की नाही. एकूण कॅन्डिडेट किती आहे बघा, 74 कॅन्डिडेट. तर सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. तर बघा तुमचं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट बघा, या तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. बघा मित्रांनो, कर सहाय्यक परीक्षा 2023 मध्ये जाहिरात आली होती बघा. तर आता अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, म्हणजेच वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो. तर खाली बघा 2023 वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षादी एक. तर बघा मित्रांनो, गुणवत्ता व यादी क्रमांक म्हणजे तुम्हाला बघा 1 ते 36 ज्यांचा क्रमांक आहे त्या उमेदवाराचं बघा कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. 1/12/2025 ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि सकाळी तुम्हाला 10:30 ते 1:30च्या दरम्यान पाहिजे मित्रांनो. ह्या 1 ते 36 कॅन्डिडेट 10:30 ते 1:30च्या दरम्यान तुम्हाला हजर पाहिजेच पाहिजे. आणि खाली बघू शकता 37 ते 74 जे कॅन्डिडेट आहेत, तर त्यांनी दुपारी 2:30 ते 5च्या दरम्यान तुम्हाला हजर राहायचं आहे. तर बघा मित्रांनो, लक्ष द्या इथं, कारण की तुम्हाला 1 ते 36 जे कॅन्डिडेट बघा, म्हणजे 1 ते 36 कोणते बघा, बघू शकता तुम्ही. बघा आता हे जे सिरियल नंबर आहे ना, सिरियल नंबर बघू शकता. 1 ते 36 पर्यंत कॅन्डिडेट आहेत. 1 ते 36 पर्यंत कॅन्डिडेटनी, सॉरी, हे बघा 1 ते 36 कॅन्डिडेट बघा. 1 ते 36 पर्यंत समजा ही सिरियल नंबर या साईडला बघू शकता. ही सिरियल नंबर 1 ते 36 कॅन्डिडेट. ह्या 1 ते 36 कॅन्डिडेटने कधी हजर राहायचं बघू शकता डॉक्युमेंटला. 1/12/2025 ला सकाळी 10:30 ते 1:30च्या दरम्यान. त्याच्यानंतर नाही. ह्या 1:30च्या अगोदर तुम्हाला हजर राहायचं आहे. आणि सकाळी तुम्ही शार्प तिथं, सकाळी तुम्ही 10 वाजता शार्प तुम्ही हजर राहा. ज्यांचं 1 ते 36 यादीमध्ये नंबर आहे, यादी क्रमांक. आणि ज्यांचं 37 ते 74 आहे, त्यांनी दुपारी 2:30 ते 5च्या दरम्यान उपस्थित राहायचे आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे मित्रांनो. बघा सर्वात महत्त्वाचं काय आहे बघू शकता तुम्ही इथं, हा पॉईंट लक्षात द्या. तसेच सोबत यादीतील परिशिष्ट परिशिष्ट ब प्रमाणपत्रे कागदपत्रे यांच्या मूळ प्रती, तसेच सत्यप्रत 3 संच बघू शकता. साक्षीकरण म्हणजे नमुनासोबत 3 संच कागदपत्रे पडताळणी वेळी कार्यालयात हजर करात. बघू शकता मित्रांनो, तुम्हाला कार्यालयात हजर राहायचं आहे 3 संच घेऊन. बघू शकता तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं सोबत. आणि 3 संच पण पाहिजे मित्रांनो. सर्व डॉक्युमेंट काढून घ्या, कारण तुम्हाला एक तारीख शेवटची म्हणजे 1/12/2025 ला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्या तारखेच्या अगोदर तुम्ही सर्व डॉक्युमेंट काढून घ्या. आणि तुमचं बघा, बघा मित्रांनो, कुठं होणार तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, लक्षात घ्या. खाली बघू शकता शिफारस पात्र उमेदवाराची खाली नमूद तक्त्यातील वेळापत्रकाप्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी पुढील पत्त्यावर बघा उपस्थित राहावे. बघू शकता या ॲड्रेसवरती तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. वस्तू व सेवा कर विभाग, सहाय्यक राज्यकर आयुक्त व स्थापना विशेष राज्यकर आयुक्त कार्यालय, 3रा मजला, विंग, नवीन इमारत, वस्तू व सेवा कर भवन, महाराणा प्रताप चौक, माझगाव सर्कल, माझगाव मुंबई. सर्वात जवळ रेल्वे स्टेशन, हार्बर लाईनवरील रेल्वे स्टेशन व सेंट्रल लाईनवरील भायखळा रेल्वे स्टेशन. बघा मित्रांनो, तुम्हाला या ॲड्रेसवरती हजर राहायचं आहे.
तर न चुकता सर्व डॉक्युमेंट तुम्ही सोबत घेऊन जा ओरिजिनल. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. लक्षात राहू द्या. ज्यांचं पण यादीत नाव आहे त्या कॅन्डिडेटनी लक्षात ठेवा. ज्यांचं पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर सर्वांनी तीन तीन झेरॉक्स, तीन तीन प्रत, म्हणजे तीन सेट तुमच्याकडे पाहिजे. तीन सेट व्यवस्थित करून घेऊन जा आणि सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जा. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. तर सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.